नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण शेतकरी बांधव हे सोयाबीन उत्पादक असतात, कांदाही उत्पादन शेतकरी बांधव करत असतात आणि त्या शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 100 दिवसाचा आराखड्याची आढावा बैठक होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी सोयाबीन खरेदीबाबत आणि कांदा याबद्दल काही माहिती सूत्रांना दिलेली आहे. ती माहिती काय आहे ती माहिती आपण समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर मराठी टार्गेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकऱ्यांपर्यंत पीक विमा, घरकुल योजना, अतिवृष्टी नुकसान भरपाई या सर्वांचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले जातात. त्यामुळे चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट्ससाठी मराठी टार्गेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. तर बघू शकता मित्रांनो, इथे संपूर्ण माहिती काय. तर सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पणन विभागाच्या 100 दिवसाच्या आराखड्याचा आढावा घेताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे. संपूर्ण माहिती काय तर बघूयात. दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे पणन विभागाच्या 100 दिवसाच्या करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आहे. श्री फडणवीस बोलत होते की समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या ॲग्रो हब मॅगेट प्रकल्पात उभे करण्यात यावे. या ठिकाणी सर्व सुखसुविधा उभारण्यात याव्या आणि ॲग्रो हबसाठी आराखडा तयार करून सादर करण्याच्याही सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या आहेत. सोयाबीन खरेदीविषयी आजच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोयाबीन खरेदीला किमान 15 दिवसाची मुदतवाढ द्यावी अशी मागणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना फोनवरून संवाद साधून दिलेली आहे. तर मित्रांनो, आता पुढील अपडेट काय आहे ते पुढील अपडेटही बघूयात. तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर पुढील वर्षापासून राज्यात नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठीची तयारी ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की शेतकऱ्यांची नोंदही ऑक्टोबरमध्ये पूर्ण करावी. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी उभारण्यात येणाऱ्या व्यवस्थेचे निकष ठरवावे. त्यामध्ये सर्व सोयीसुविधा अंतर्भाव असावा. कोणत्याही अडचणीशिवाय सोयाबीन खरेदी सुरू राहिली पाहिजेत अशी यंत्रणा उभी करण्यात यावी. राज्यातील 4ही विभागात उभारण्यात येणाऱ्या ॲग्रोलॉजिस्ट हबचा प्रस्ताव सादर करावा. कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ हा उत्तम पर्याय असून त्यासाठी जास्त मागणी आहे. त्यामुळे कांदा चाळीची संख्या वाढवावी अशाही सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीच्या दरम्यान दिलेल्या आहेत. कोकण भागात माशासाठी तर आदिवासी भागात तेथील स्थानिक उत्पादनासाठी बाजार समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले आहे. पणन विभागाचे सादरीकरण करताना विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी नवी मुंबई येथे महाबाजार उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असणार असून किमान 200 ते 250 एकर जागेमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती उभारण्यात येणार आहे. राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समितीचे 1 ते 2.5 कोटी, 2.5 कोटी ते 5 कोटी, 5 कोटी ते 10 कोटी, 10 कोटी ते 25 कोटी असे वर्गीकरण करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांभूरगाव येथे ॲग्रो हबची उभारणी पूर्ण झाली असून येत्या 45 दिवसात त्यांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती देवरा यांनी दिली आहे. यावेळी बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सैनिक, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागाचे प्रधान सचिव व अपर मुख्य सचिव उपस्थित होते. तर हे होतं मित्रांनो सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण माहितीसाठी आपल्या मराठी टार्गेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा आणि चॅनललाही नक्कीच सबस्क्राईब करा. कारण मराठी भाषेमध्ये पहिल्यांदाच मराठी टार्गेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी सर्व अपडेट माहिती ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी आणि योग्य ती माहिती पोहोचली जाते. त्यामुळे मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूयात मित्रांनो अशाच नवीन अपडेट नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.